गद्दार पार्ट 2 चे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, मुख्य नायक वगैरे वगैरे अमित शाह यांनी सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार यांच्या बरोबर काल जी काही खलबत केलेली आहेत ती अर्थमंत्री पदावरून नाहीत. त्यांनी चाचपणी केलेली आहे की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 8 खासदार आहेत त्यापैकी काही जण तुम्ही गळाला लावू शकता का, आणि त्याचा एकूण अंदाज घेण्यासाठी अमित शाह यांनी ही भेट दिलेली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जे खासदार आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या खासदारांप्रमाणे फुटू शकतात का, याविषयी जोरदार चर्चा सुरू. आता शरदचंद्र पवार राजकारणातलं जे मोठं नाव आहे, ज्यांना संसदीय राजकारणाचा प्रदीर्घ म्हणजे जवळपास 6 दशकांचा अनुभव आहे, ते आपले हे जे 8 खासदार आहेत त्यापैकी काही जणांना तिकडे जाऊ देतील का, तर अजिबात नाही, त्याचीच अधिक शक्यता आहे. आता काँग्रेसमध्ये विलीन व्हायचंय आणि ते का व्हायचंय याची चर्चा जोरात सुरू आहे. दुसरीकडे तुम्हाला जर काही नव्याने विलिनीकरण म्हणजे अजितदादा पवार आता हयात नसतानाचं विलिनीकरण जर काही करायचं असेल तर तुम्ही निर्णय घ्या, मी निवृत्त होतो, अशा प्रकारचा त्यांनी टाकलेली ती गुगली आपल्याच पक्षामध्ये. याविषयी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार फुटले. त्यांनी लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांची आळीपाळीने भेट घेतली. म्हणजे 6 पैकी अगदी 4 भेटले, मग 2 भेटले, मग ओमराजे भेटले, संजय दिना पाटील भेटले, 6 विमानांचा व्यवस्थित वापर झाला, मग 5 स्टार हॉटेल वगैरे वगैरे, ते सगळं आपल्याला माहिती. आता हे 6ची 6 खासदार हे राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. त्यांनी तिकडे काय सांगितलं सभापतींना की आता आमचा जो पक्ष आहे युबीटी शिवसेना हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे आणि तसं बोललं जात आहे. त्यामुळं आम्हाला स्वतंत्र गट आणि आम्हाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन व्हायचं असं ते सांगितलं. आणि मग प्रत्येकाला काय, कुणाला मंत्रीपद, कुणाला 25 कोटी जास्त, अशी ती सौदेबाजी झालेली आहे. आणि मग शहेनशाह, लोटस ऑपरेशनचे शहेनशाह अमित शहा यांनी काय केलेलं आहे, यांनी आता आपण कसंही करू आपल्याला पावसाळी अधिवेशन जे आहे संसदेचं त्याच्यामध्ये महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन हे जर विधेयक मंजूर करायचंय तर आपल्याला सामदंड भेद, मग आपण कसे महाचाणक्य आहोत. मग त्यासाठी जसं एकनाथ शिंदे यांना बळ दिलेलं तसं आता आपण सुनेत्राताई पवार यांना काय करू शकतोय, त्यांची कितपत मानसिकता आहे आणि त्यांना हे कितपत झेपणार आहे याचा अंदाज घेण्यासाठी बोलवलं. आणि बातम्या काय आल्या की आम्हाला अर्थमंत्री पद कधी देणार, आता 4 महिने होऊन गेलेले आहेत, आता पुढचं अधिवेशन येऊ घातलेलं आहे, असं विचारण्यासाठी हे 2 जण भेटले असं आहे. तर तसं अजिबात नाही. आता सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे तर बैस म्हणले की बस, उठ म्हणले की उठ. ते मांडलिक भारतीय जनता पार्टीचे म्हणून पहिल्यापासून काम करत आलेले. त्याच्यामुळे त्यांना काही विशेष भेट द्या आणि त्यांच्यावर चर्चा करा असं काही कारण नव्हतं. आणि एवढं सगळं जे घमासान राजकारण सुरू आहे, खासदार फुटीचं, ते 363 जमवण्याचं, त्या याच्यामध्ये ही भेट ही दिली गेलेली आहे काल, आणि त्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटामध्ये सुरू आहे. आता हे शरद पवार यांना काहीच माहिती नाही का याच्यातलं, प्रत्येक शब्द न शब्द, वेळ, कारण हे सगळे त्यांना माहिती आहे. आता त्यांनी काय ठरवलेलं आहे, त्यांनी काल संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितलं
की आता आपल्याला या फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवायचा आहे. मी या फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन सभा घेईल हे देखील त्यांनी सांगितलं. मग अँटी डिफेक्शन म्हणजे पक्षांतर बंदी कायदा, 10वी अनुसूची, 2/3 बहुमत, मग तो आकडा, मग मूळ पक्ष, मग ती फूट, मग तीच कशी लागू होणार. सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे, अनेक याचिका राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या त्या आहेत तिथं पेंडिंग. तिथं काय आहे आणि अमित शहा काय करू शकतात हे, म्हणजे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, सुभाष देसाई असतील, अमुक शिवसेनेच्या याचिका असतील, त्याच्यावर काय चाललेलं आहे, तारीख पे तारीख चाललेलं आहे. धनुष्यबाण एकनाथ शिंदेचं, शिवसेना नाव एकनाथ शिंदेचं, निवडणूक आयोग राहुल नार्वेकर. आता राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष. आता बघा, पक्षांतर बंदी कायदा, त्याची 10वी अनुसूची ही आपल्याला फारच त्रास देते हो. त्याच्यामुळे अमित शहा यांनी काय केलं, ओमप्रकाश बिर्ला यांना सांगेल, तुम्ही काय करा, एक राष्ट्रीय समिती नेमा, म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांची एक समिती नेमा आणि त्याचा अध्यक्ष कुणाला करा, राहुल नार्वेकर यांना करा. राहुल नार्वेकर यांना ते केलेलं आहे. कारण राहुल नार्वेकर यांनी कर्तृत्व काय गाजवलेलं आहे, त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जे म्हणजे 2022 आणि 2 जुलै 2023 शिवसेना राष्ट्रवादीच्या आमदारांना जे काही संरक्षण दिलं विधानसभेचे अध्यक्ष म्हणून, आणि तो एक न्यायाधीश म्हणून जे काही संरक्षण दिलं, ते लक्षात घेता हे आपल्याला कायम उपयोगाला येणार. मग शरद पवारांनी, बिर्ला काय करू शकतात, तर ते या खासदारांनी दिलेलं पत्र. आता त्याच्याही आधी कसं आहे, अरविंद सावंत गटनेते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे, प्रतोद अनिल देसाई यांनी दिलेलं पत्र की आम्हाला विचारल्याशिवाय काय वगैरे या गटाला यांचा निर्णय घेऊ नका वगैरे वगैरे, ते दिलेलं पत्र हरकत नाही. यांनी त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं पत्र हरकत नाही. शेवटी यांच्या बॅक डेटेड तारखा टाकता येतील, अनेक गोष्टी करता येतील. आणि म्हणून संजय राऊत यांनी असं म्हटलं की 6 खासदार भेटल्याचा फोटो तरी आलाय का, नाही आलेला. कुणाच्या नेमक्या सह्यात काय चाललेलं आहे आणि हे सगळं कसं करायचंय आपल्याला, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी काही न्यायालयीन, जी शरद पवारांच्या सल्ल्यानुसार जी काही गोष्ट चालू आहे, त्याला छेद देण्यासाठी काय करता येईल याचं सगळं गणित आखल्याशिवाय 6 खासदार वर्धापन दिनाच्या दिवशी त्या व्यासपीठावर दिसणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली आहे. अनेक गोष्टी. मग आता शरद पवार ज्या वेळेला रोहित पवार यांना रयत शिक्षण संस्थेचं उपाध्यक्ष, त्या विभागीय समितीचा अध्यक्ष करतात विभागीय क्षेत्राचं, हे मी का सांगतोय, कारण रोहित पवार यांची संपूर्ण मानसिकता ही झालेली आहे की आता आपल्याला काँग्रेस परवडणार आहे जर तुम्ही काही तळ्यात मळात असं काही निर्णय घेणार असाल. आता उद्या जसं द्रमुकचे खासदार देखील वळवायचं चाललेलं आहे केंद्रातून, स्टॅलिन यांचे तामिळनाडू, ते कशाच्या जोरावर, त्यांचं तर पूर्ण विरोध आहे डिलिमिटेशन. पण त्यांना असं सांगण्यात येणार, काय सांगण्यात, लिहून दिलं जाईल की प्रत्येक राज्यामध्ये 50% प्रतिनिधी वाढतील. आम्ही तसं करू आणि मग आमचा तुम्हाला पाठिंबा. मग द्रमुकनी केलं की समजा या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 पैकी म्हणजे 8ची खासदारांनी पुढे जाऊन पाठिंबा दिला तर करायचं काय, हे रोहित पवार यांना शंका आहे. आणि मग दुसरीकडे काय होतंय, सुप्रियाताई सुळे ज्या वेळेला काय म्हणतात, 2029 मध्ये मी बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार होऊ देणार नाही. हे वाक्य फार महत्वाचं आहे. नेमकं काय म्हणजे, आता ज्या वेळेला अजितदादा पवार हे हयात होते, विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, त्यावेळेला भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने त्यांना सांगितलं होतं की म्हणजे की दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण हे तुमच्या आधिपत्याखाली झालं पाहिजे, त्याची तुम्ही काळजी घ्या, सांगितलं होतं. आणि मग ते लक्षात घेऊन आता सुनेत्राताई पवार किंवा पार्थ पवार हे काय करू शकतात का याची चाचपणी करण्यासाठी अमित शहानी सुनेत्राताई पवार यांना बोलवलं होतं, भेट दिली होती, अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आणि शरद पवार अतिशय चाणाक्षपणे त्यांचं जे काही वजन आहे, त्यांचा जो काही रुतबा आहे, त्यांचं जे काही स्थान आहे, ते कोणत्याही परिस्थितीमध्ये वैचारिक दृष्ट्या, विचारसरणी दृष्ट्या
आणि अधिकारवाणीने ते ढळू द्यायचं नाही असं त्यांनी पक्क ठरवलेलं आहे. शेवटी जाता जाता एका ओळीत जर सांगायचं तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही खासदार फुटणार नाही. निदान या क्षणापर्यंतही तशी परिस्थिती आहे. शेवटी महाराष्ट्र आहे. काय होईल, कसं होईल, कोणाला कशाचा मोह पडेल हे काही सांगता येणार नाही. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.